हाय नमस्कार. कसं आहे माहिती आहे का, ज्याला झोंबतं ना ते झोंबतं. आणि रडून सांगणं हे करणं आणि एका व्यक्ती माझ्या पाय जीव नाही, तुझा आगोचपणा तुला नडतोय आणि तू म्हणतेस ना मी टुमणं देत नाही हे करत नाही. मग त्या दिवशीच्या हेड्यामध्ये कशाला म्हणलीस की माझ्या नवऱ्याचं बी नाव नाही रेशन कार्डात आणि मी तुला बोललीच नाही. आणि तुमची नावं टाकायला आम्हाला काही तुम्हाला येत नाही का? यायची ना नावं टाकायला, का नाही आली? आम्ही तुमची नावं कशी टाकायची रेशन कार्डात? आणि राहिला प्रश्न, मी माझा भाव आहे त्याला काय बी बोलीन. अजून पण नीट सांगते आणि नीट हेड्या ऐकायचा. त्या व्यक्ती माझ्या पाय वाटोळं होतंय काय? दोनदा माझ्या पाय जीव दिला काय? हा, कशा पाय जीव दिला हे बघ, कळलं का? आणि नंबर ब्लॉक टाकायला तुमच्या चालीमुळं नंबर ब्लॉक केलाय. आणि तुम्ही इले तरी आम्ही दोषी कशामुळं असणार आहे? तू हेड्यामध्ये जे जे बोलतेस ना कुचक्यावनी, तशात तसं मी बोलते, कळलं का? आणि तसलं रडून नको सांगू मला या व्यक्तीसाठी. तुला एवढीच काळजी आहे ना तर सांभाळून दाखव आणि मग बोल. त्याच्या आधी पण मी म्हणलंय, माझ्या आईबापाला सांभाळायचं, मी तिथं नसणार, मी माझे लेकरं, कळलं का? आणि तुम्हाला दोषी ठरवू नको. आणि मी पुराव्यासहितच बोलत असते. आणि कवा ग तुझ्या पोरीचं आधार कार्ड मी ठेवलं? कवा ठेवलं? कवा ठेवलेलं? हां, तुझ्या पोरीचं आधार कार्ड काय मला काय शाळेत जायचं होतं? हां, अगं आधार कार्ड तुमची आमच्याकडं, सगळं तुमचं आमच्याकडं. आणि वरनं बोलतीच म्हणजे मी सांभाळून एवढं आईबापाला खर्च करून यांना हे सगळं बघून आणि तू माझ्या उंगली दाखवते काय? माझं वाटोळं आहेच ना, मला काय गरज आहे कुणाचं वाटोळं करायची? तुम्ही नीट वागला पहिल्यापासनं तर मला हे बोलायची भागच पडलं नसतं ना. हां, ती व्यक्ती अगं तू विसरतीच. तुला काय पळवून आणलेली नाही, नापसंती नाही. तुझं लग्न आम्हीच दिलंय लावून, कळलं का? कष्टाचे आहेच, चांगले आहेच म्हणून. आणि हे कष्ट सगळ्याच बायकांना करावं लागतंय. मी काय बापाच्या इस्टेटीवर बसलेली नाही. आणि त्यामुळं मी आईसमध्ये बंगल्यात एशीमध्ये बसून तुला बोलती. तू मला बोलूच नको, तुला बोलाय संधीच नाही, कळलं का? त्यामुळं का नाही, नीट बोल. अजून पण नीट सांगते, ह्याच्या आधी मी माझेच हेडव टाकत होते. पण तू जे बोलते सगळं खोटं बोलते. खोटं बोलून एक दिवस का होईना का नाही सामनं खरं येतच. आता तुला म्हणजे तुला किती जणांनी सांगितलं आमक्यानीन फलाण्यानीन, अख्ख्या गावात हेड्या बनवीन मी. जे जण आहे त्याला मी घरी बोलवीन मी आणि विचारीन माझे आईबापा कसे आहेत, आम्ही कसं आहे, आम्ही कसं सांभाळत होतो. सगळी गवाही कुणा साईट नाही देतेनी हे विचार कर. आणि हे तुला पण माहिती आहे. त्यामुळं का नाही, तू मिली आणि काय झालं हे मला सांगू नको. आणि हे आमच्यासाठी कमी नाही, हे तू आधीच करून बसलेली आहे आणि तुला सवयीच आहे. कुठं खडू खा, कुठं गोळ्या खा, कुठं काय कर, हे तू करतेच. आम्ही तुला भाग नाही पाडत, कळलं का? दुसऱ्याचं ऐकून का नाही तू आम्हाला बोलू शकत नाहीच, कळलं का? पहिली गोष्ट, दुसऱ्याचं ऐकून का नाही तू आम्हाला बोलू नको. तुला कुणी गावातल्या माणसांनी सांगितलंय ना, त्या गावातल्या माणसांना माझ्यापाशी उभा कर, कळलं का? आणि ग्रामपंचायतीत तू लई नाक उचलून बोलतीस ना, चल तिथं राहून दाखव. तू ग्रामपंचायतीमध्ये चल, तुझ्या नावावर जागा करते, करायला होते माझ्या आईबापांना. पण त्या तू मला एक लिहून द्यायचा कागद, जोपर्यंत माझे आईबापा आहेत तोपर्यंत तो सांभाळायची, कळलं का? तो सांभाळायची. मी अजून पण तुला नीटच सांगायला लागले. आणि हेड्याव बघायचं, तू का बघतीस माझा हेड्याव? का बघतीस? आला का नाही राग? माग बोलताना जरा नीट बोल. तू टुमणं हाणतीस, मग सेकंद शब्द आम्हाला पण लागतो. तसं तुला आता लागलं का नाही? तू कुणापाशी बोलतीस, काय करतीस, हे सगळं मला कळतंय.
त्यामुळं का नाही बोलताना नीट बोल. आणि मी नंबर ब्लॉक केला म्हणून काय मला फोन लावायला बंदी नाही, कळलं का? आणि मी नाव घेऊन बोलले सच्याला. आणि मी तुला हे पण सांगते, त्या हेड्यामध्ये नीट बघ आणि सगळ्यांनी नीट बघा की मी सच्याचं नाव घेऊन बोलले. सच्याचं नाव रेशन कार्डामध्ये आहे का नाही. तू काय म्हणलेली आमच्या दोघांची नावं नाहीत. आता सच्याचं नाव आहे म्हणल्यावर मग ती कामं तुम्ही करायची का आम्ही करायची? रेशन कार्डामध्ये नाव घालायचं कुणी करायचे? हां, त्याला काय थोडं लागतं का उचलायचं ना आधार कार्ड आणि नाव टाकायचं आहे काय? तिथं तुम्ही लागता, तुम्हाला 1000 वेळा बोलवलं तरी तुम्हाला येऊ वाटत नाही, तुम्हाला कामच आहे ती. हां, अगं बोलावं तर कधी बोलावा. आणि मी भेट नाही, मला कुठं न्यायचं आहे तिने, मला पोलिस दाखवायची ती दाखव, मी कुठं चुकीचीच नाही पहिली गोष्ट. आणि मी कोणची चुकीचं बोलतच नाही. त्यामुळं का नाही बोलताना नीट बोलायचं. अजून पण नीट सांगायला लागले. माझ्या नादी लागले मी तर मरलच, पण मी समोरच्याचं पाक हे करूनच मरेन, खोटी ठरवूनच. समोरच्याला खोटं ठरवीन तेव्हा मी मरेन. आणि माझ्या गोवाकडे बी बघ नको, माझ्या थोपडाकडे बघ नको. अगं मीच बघत नाही तुझ्या, आणि काय सांगायला लागली तू? बरं बडे 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 बातात असलं रडून नको सांगू मला. अगं माणूस म्हणते जाऊ दे मरू दे, जाऊ दे मरू दे. तू माझ्या हात धुवूनच मागं लागली या. हां, तुला नीट सांगितलेलं कळलं ना, नीट बोल, तुझ्या घरातलं बोल. तूच करतेस आमचं घर आमचं, आम्ही 4च माणसं, आम्ही 4च माणसं. मग आम्ही म्हणलं म्हणून काय तुला लई झोंबायला लागलं काय? हां, तुझ्या नावाचं आम्ही घेतलंच नाही नाव. सच्याचं नाव आहे ह्याच्याबद्दल बोललेली आहे मी. अजून पण सांगते नीटच बोल.